नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं व्लॉग 2 मध्ये स्वागत आहे। आजीसोबत मी सकाळी मारल्या थोड्याशा गप्पा आणि चहा बटर खाऊन आजच्या दिवसाची सुरुवात करायचं ठरवलं। सो सगळ्यात पहिला आम्ही चपात्या आणि नाश्त्याची तयारी करत होतो। पोटभर नाश्ता केला आणि निघायची तयारी केली। सगळ्यांना टाटा बाय बाय बोललो, मोठ्यांचे आशीर्वादही घेतले आणि तिथून आम्ही निघालो आमच्या गावी पिळवलीला जाण्यासाठी। अमित सोबत व्हिडिओ कॉलवर बोलली आणि मग मी आणि माझी बहीण पाठी बसून एन्जॉय करत होतो सीट। थोडीशी मी नंतर पॉवर नॅपही घेतली। फायनली आम्ही पिळवलीला पोहोचलो प्रवीण काकाच्या घरी। काकीने मस्तपैकी आमचं स्वागत केलं आणि बॅग्स वगैरे सगळे ठेवून आम्ही एकत्र बसलो। घराबाहेरची जागा बघितली आणि आभाळ बघा किती सुंदर दिसत होतं। त्यानंतर आम्ही तोडायला गेलो पेरू। बागेत पेरूचं झाड होतं। माझी बहीण बोलली तिकडे साप होता, पण साप नव्हतं ते। मी तोडला एक छोटासा पेरू, मस्त फ्रेश झालो आणि काकीला थोडंसं जेवणात मी मदत केली। बहीण पण तिला किचनमध्ये हेल्प करत होती। काकीने मस्त चिकन बनवलेलं आणि मग आम्ही जेवलो छानपैकी, पोटभर जेवलो। मस्त गरम आणि यमी चिकन होतं। त्यानंतर क्यूट कपल गोल बघू शकता तुम्ही, काका काकी। गावी आलं की पान हे मॅन्डेटरी असतं। सो जेवल्यानंतर आम्ही मस्त गोड पान बनवलं। त्यानंतर आम्ही मेंढीकोट खेळलो। पप्पा रिग्रेट करत होते मला ॲज अ पार्टनर बनून। आणि नंतर काकीने सुंदर असे झाडं लावलेली त्यांच्या घराबाहेर। मग विचार केला डान्स व्हिडिओ शूट करायची, पण तिकडे इतके सारे लाल मुंग्या होत्या की मग सोडूनच दिला विषय। गावी आमच्या अजिबात नेटवर्क नाही आहे, सो पूर्ण दिवसभर मी तिकडे विदाऊट नेटवर्क होती। संध्याकाळची वेळ झाली, मस्त दोघी रेडी झालो आणि निघालो सगळ्यांना भेट देण्यासाठी। एक छोटूसं वासरू होतं तिथे आणि पाठून एक छोटीशी मावसुद्धा आली। शी वॉज सो कम्फर्टेबल विथ मी आणि मी पण खूप कम्फर्टेबल झाली तिच्यासोबत। नंतर सम्यकने मला हा गेम कसा खेळायचा तो पण शिकवला आणि नंतर माझी बहीण सस्ते नशे करत होती, ते पण कढीपत्ताच्या पाण्याने। मग आम्ही असंच बसलो, सगळ्यांना भेट दिली। वहिनीने गरम गरम चहा आणून दिला आम्हाला। मग आम्ही दिली कृष्णा बाबांना भेट, कारण की ते सगळे त्याच दिवशी गावी आलेले होते। आणि तिथून आम्ही गेलो शेखर काकाच्या इथे। त्याने मस्त आम्हाला थंड थंड कोकम सरबत आणून दिले, ते पण त्याच दिवशी गावी आलेले कारण की जयंती होती। हे छोटं मांजरीचं पिल्लू आम्हाला वाट दाखवत दाखवत पुढे पुढे आलं आणि ते माझी पाठलाग करत होता। आजीला गावी येऊन खरंच खूप भारी वाटलं, कारण की खूप वर्षानंतर ती आलेली आणि तिने सगळ्यांसोबत खूप गप्पा मारल्या। मग आत्याने आम्हाला गावचा आंबा आणला। गाईज आंबा खूप ओजी होता, मस्त आंबा खाल्ला। पाहिले मस्त मल्टी कलरचे पॅरेट्स। थोडंसं विहाराच्या दिशेने पुढे गेलो, हे आहे आमचं गावचं विहार। अजून लोकांना भेट दिली आणि गाईज तुम्ही बघू शकतात हे आंबे आहेत इतके सारे, और खाली हात हम निकल पडे। नंतर आम्ही गेलो एका बाबांच्या घरी, तर पप्पा त्यांना पैसे देत होते, पण त्यांनी काय सांगितलं हे ऐका तुम्ही। तुला काय खायला आणलं नाही? त्यांचं म्हणणं असं होतं की पैशांपेक्षा माणुसकी खरी। खूप छान वाटलं हे बघून। आणि हे आहे आमचं गावचं विहार। त्यानंतर आम्ही परत घरी आलो। काकीने मस्त गरम गरम चहा दिला आणि बिस्किट दिलं खायला। त्यानंतर जेवल्यावर पप्पांचा आणि काकांचा कारवान सेशन चालू झाला, ज्याच्यात काका पप्पांना शिकवत होते कारवान कसं चालवायचं आणि मंदा काकीने आम्हाला फणस कापून दिला। सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।